नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी धक्कादायक अपडेट या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठा धक्का या ठिकाणी लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे. एकाच कुटुंबातील फक्त 2च महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. सरकारचा नवीन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. फक्त एकच महिला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी एकाच कुटुंबामध्ये तुमच्या बहिणी असतील किंवा तुमची आई असेल किंवा सून असेल किंवा या ठिकाणी सासू असेल, अशा जवळजवळ एका कुटुंबातील 3 महिला किंवा 4 महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले होते. पण आता या ठिकाणी सरकारने ते अर्ज या ठिकाणी रद्द केलेले आहे. यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता या ठिकाणी जुलै जो हप्ता असणार आहे, तर जुलैचा हप्तासुद्धा बहुतेक महिलांना या ठिकाणी मिळणार नाही आहे. ज्या प्रकारे जूनचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही आहे, त्याच प्रकारे जुलैचा सुद्धा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आहे. अतिशय दमदार निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता एका कुटुंबामध्ये किती महिलांना लाभ मिळणार आहे, आणि दुसरी गोष्ट, एका कुटुंबातील सर्वच महिलांचे लाभसुद्धा बंद करून दिलेले आहे. तर यामुळे एकही महिलेला लाभ मिळत नाही आहे, असं सुद्धा ठिकाणी प्रॉब्लेम समोर आलेला आहे. स्वतः प्रूफ या ठिकाणी माझ्याकडे सर्व पुराव्यासहित तुम्हाला संपूर्ण माहिती मी देणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर सर्व बहिणींनी पटापट या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण अतिशय दमदार व्हिडिओ असणार आहे आणि अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, म्हणून सर्वात अगोदर या व्हिडिओला लाईक करा. ज्या बहिणींनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि महत्त्वाचा हा व्हिडिओ असल्या कारणास्तव तुमच्या नातेवाईकमधील तुमच्या बहिणी असतील किंवा तुमच्या नातेवाईकमधील तुमच्या कोणीही महिला असतील, त्या महिलांपर्यंत या व्हिडिओला आवर्जून शेअर करून द्या, जेणेकरून त्या महिलांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे आणि त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती कळणार आहे. म्हणून सर्वात अगोदर या व्हिडिओला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. म्हणून जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, व्हायरल करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला पूर्वप्रती संपूर्ण माहिती घेऊन दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा बहिणींनो, संपूर्ण माहिती बघण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे की बहुतेक महिलांना या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे की जूनचा हप्ता त्यांना मिळत नाही आहे, जुलैचा हप्ता त्यांना ठिकाणी पाहिजे, बहुतेक महिलांना कर्ज हवं आहे. तर अशा या ठिकाणी बहुतेक प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेमचं उत्तर तुम्हाला कोणीही देत नाही किंवा तुम्हाला कोणीही मदत करत नाही आहे. तर त्यासाठी मी एक पर्याय काढलेला आहे. पर्याय असा आहे की तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने सेव्ह करून घ्यायचा आहे. तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या नावाने हा नंबर सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे हा मेसेज पाठवायचा आहे, जेणेकरून तुमची जे काही अडचण असेल, जसं की तुम्हाला जूनचा हप्ता हवा आहे तर त्याची तुम्हाला मदत केली जात आहे, तुम्हाला कर्ज हवं आहे त्याविषयी तुम्हाला मदत केली जात आहे, जुलै हप्त्याची तुम्हाला अपडेट हवी आहे त्याची तुम्हाला माहिती दिली जात आहे. तर भरपूर महिलांनी हा नंबर सेव्ह करून घेतलेला आहे. तुम्हालाही सेव्ह करायचं असेल तर लवकरात लवकर सेव्ह करा. फ्रीमध्ये तुम्हाला मदत केली जात आहे. नाहीतर तुम्ही कोणाकडेही मदत मागा, तुम्हाला मदत केली जात नाही आहे. मी तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे. तर भरपूर महिलांनी या ठिकाणी नंबर सेव्ह केला आहे. दररोजच्या जवळ जर तुम्ही बघितलं तर खूप मेसेज या ठिकाणी व्हॉट्सअपवर येत आहे. प्रत्येकाला ठिकाणी रिप्लाय दिला जात आहे. तुमचे काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. हा नंबर सेव्ह करण्यासाठी सर्व बहिणींनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या कागदावर किंवा तुमच्या वहीवर हा नंबर नोट करून घ्या, लिहून घ्या आणि दररोज नवीन नावाने सेव्ह करून फक्त व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा. तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जात आहे. आतापर्यंत भरपूर महिलांनी नंबर सेव्ह केला आहे, मेसेज केले आहे. तुम्ही नंबर सेव्ह करून मेसेज करू शकता, अडचण विचारू शकता. फ्रीमध्ये नंबर सेव्ह करायचा आहे, स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला इझिली हा सेव्ह करता येईल. आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींना, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. बघा, मी तुम्हाला आता नंबर दिला, त्या नंबरवर भरपूर महिला या ठिकाणी मेसेज करताय. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या प्रकारेच बघा, एका ताईने आपल्याला या ठिकाणी मेसेज करून ही माहितीसुद्धा सांगितली. बघा, शिवानी नाव ह्या महिलेचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शिवानी नावाच्या ह्या महिलेने आपल्याला या ठिकाणी मेसेज केला होता आणि सांगितलं होतं. बघा, त्या महिलेने काय सांगितलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, त्या महिलेने सांगितलं, मी आत्ताच महिला व बालकल्याण विभागातून आली आणि माझ्यासोबत 60 ते 70 अजून महिला होत्या. त्यांचं पण सेम कारण सांगितलं. म्हणजेच काय, तर भरपूर अशा महिला होत्या, जवळजवळ 60 ते 70 महिला ठिकाणी गेल्या होत्या ऑफिसमध्ये. 60 ते 70 महिला ठिकाणी गेल्या होत्या. त्या महिलांना ठिकाणी एकच प्रॉब्लेम विचारला की आम्हाला जूनचा हप्ता येत नाही आहे किंवा
जूनचे पैसे मिळाले नाही आहे. तर त्याचं कारण काय आहे? का हप्ता जमा झाला नाही? आम्ही सर्व निकषामध्ये बसतो, आम्हाला आणखीन पैसे मिळाले पाहिजे, असे भरपूर आणखीन त्यांनी पर्याय केला आणि भरपूर आणखीन त्यांनी माहिती दिली. पण त्यांच्याकडून त्यांना एक उत्तर मिळालं. ते उत्तर असं मिळालं की त्यांनी सांगितले की एका कुटुंबामध्ये, लक्षात घ्या, एका कुटुंबामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जर का जास्त अर्ज असतील तर त्या महिलांच्या ठिकाणी अर्ज रद्द केले गेलेले आहेत. म्हणजेच काय, तर एका कुटुंबामध्ये फक्त 2 किंवा त्यापेक्षा जर का अर्ज असतील जास्त, तर त्या महिलांना ठिकाणी निकषामधून बाद केलं आहे. आता भरपूर अशा महिला आहे की ज्यांनी 3-3 अर्ज केले एका कुटुंबामध्ये. म्हणजेच काय, तर आता 3-3 कोणकोणते, तर बघा, एका कुटुंबामध्ये सासूने सुद्धा अर्ज केले आहे, सुनेने सुद्धा अर्ज केले आहे, नंतर त्यांच्या मुलींनी सुद्धा ठिकाणी अर्ज केलेला आहे. म्हणजेच अशा ठिकाणी भरपूर अर्ज एका कुटुंबामध्ये केले गेले आहे. यामुळे प्रॉब्लेम असं झाला आहे की सरकारने एका कुटुंबामध्ये जर तुम्ही बघितलं 2 व्यक्तींना ठिकाणी लाभ देण्याच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली होती, पण एकाच कुटुंबामधून 3-3, 4-4, 5-5 महिला ठिकाणी अर्ज करत आहेत. यामुळे सरकारने काय केले, तर ज्या 5-5 मुली असतील किंवा ज्या 5-5 महिला असतील किंवा 4-4 महिला असतील, अशा सर्व महिलांचे लाभ बंद करून दिले गेले आहे. म्हणूनच जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी आलेला नाही आहे. बहुतेक महिलांना जूनचा हप्ता या ठिकाणी ह्या कारणामुळे सुद्धा आलेला नाही आहे. दुसरं कारण होतं की ते निकषामध्ये बसत नाही, म्हणून त्यांना ठिकाणी बाद केलेलं होतं. बहुतेक महिलांना या कारणामुळे सुद्धा बाद केलेलं आहे. आणि त्यानंतर भरपूर अशा महिला आहे की ज्या ठिकाणी निकषाच्या बाहेर आहेत, तरी सुद्धा त्यांनी अर्ज केला होता, म्हणून त्यांनासुद्धा बाद केला आहे. तर बघा, या ताईने आपल्याला ठिकाणी मेसेजसुद्धा केला होता आणि सांगितलं होतं की सर, यावर यूट्यूबला एक व्हिडिओ बनवा आणि संपूर्ण माहिती सर्व महिलांना द्या. तर त्याप्रकारे मी या ठिकाणी तुम्हाला माहितीसुद्धा देत आहे. आणि जर का तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही स्वतः ऑफिसला जाऊन भेट देऊन बघा. बहुतेक अशा महिला आहे की ज्यांनी या ठिकाणी स्वतः भेट दिली. बघा, 60 ते 70 महिला या ठिकाणी गेल्या होत्या आणि त्यांनी स्वतः ठिकाणी विचारणा केली होती. जर का तुम्हालाही शक्य झालं तुम्ही विचारणा करू शकता, किंवा ऑनलाईन जर तुम्हाला ठिकाणी शक्य झालं तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ठिकाणी मेसेज करू शकता आणि विचारणा करू शकता की आमचा लाभ का बंद झाला, जून महिन्याचे पैसे आम्हाला ठिकाणी का मिळाले नाही. तर बघा, निकषानुसार जर तुम्ही बघितलं तर जे नियम आहे, जे निकष आहे, ते जर तुम्ही काळजीपूर्वक बघितले तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे 4 चाकी वाहनं नको आहे, किंवा तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नको आहे, असे निकष होते. तर त्यामध्ये भरपूर महिला बसत नाही, म्हणून त्या महिलांनासुद्धा जूनचा हप्ता आलेला नाही आहे. त्याचप्रकारे एका कुटुंबामध्ये फक्त किती महिला सांगितलेल्या आहेत? 2 महिला. ज्या 2 महिला आहेत तर त्यांना ठिकाणी अर्ज झालेला आहे. पण एका कुटुंबामध्ये अजूनही अशा काही 3-3 महिला आहेत, 4-4 महिला आहे की ज्यांना ठिकाणी लाभ मिळतो आहे. अजूनही बघा, जूनचा हप्तासुद्धा तुम्ही विचार केला तर जून महिन्याचा जो हप्ता मिळाला त्यामध्ये भरपूर महिलांना जर तुम्ही बघितलं तर भरपूर अशा महिला की ज्यांना त्यांनी एका कुटुंबामध्ये 3-3 महिला आहेत किंवा 4-4 महिला आहेत, त्यांनासुद्धा हप्ता जमा झालेला होता जूनचा. पण आता हे कसं झालं, आता चेकिंग चालू आहे. तर चेकिंगनुसार ज्या महिला ठिकाणी सापडल्या त्या महिलांचे अर्ज ठिकाणी रद्द केले गेले, आणि ज्या महिला सापडल्या नाही तर त्या महिलांना हप्ता दिला गेला. असा सुद्धा प्रकार घडलेला आहे. मग नंतर भरपूर अशा महिला म्हणतील की सर, माझ्या मैत्रिणीच्या कुटुंबामध्ये 3 महिला आहे, त्यांना या ठिकाणी पैसे आले, पण माझ्या कुटुंबामध्ये आम्ही 3 आहे तर आम्हाला पैसे आले नाही. मग त्याचं कारण असं आहे की तुम्ही सापडले गेले अर्जामध्ये, ज्यावेळेस चेकिंग झाले तर चेकिंगमध्ये तुम्ही सापडले, पण तुमच्या शेजारील जी काही महिला असेल किंवा दुसऱ्या कुटुंबातील जी काही महिला असेल त्यांच्या घरातसुद्धा 3 व्यक्ती किंवा 4 व्यक्ती होते, पण ते सापडले नाही. पण त्यांना पुढच्या हप्त्यामध्ये त्यांना ठिकाणी पैसे मिळणार नाही, लक्षात घ्या. कारण की असं सुद्धा ठिकाणी प्रकार सुरू आहे आणि अर्जाची या ठिकाणी पडताळणी सुरू झाली. त्यामुळे काटेकोरपणे ठिकाणी पडताळणी करून भरपूर महिला ठिकाणी वगळल्या जात आहे. आता यामुळे भरपूर महिला निराश झालेल्या आहे. निराश का झालेला आहे? जर का एकाच कुटुंबामध्ये 3 महिलांनी जर अर्ज केला असेल तर तुम्ही या ठिकाणी 2 महिलांना जर लाभ देत असाल तर फक्त एकाच महिलेच्या ठिकाणी पैसे बंद करा, बाकी 2 महिलांना पैसे द्या, असं म्हणणं आहे. पण जर तुम्ही बघितलं तर 3ही महिलांचे अर्ज रद्द केले, म्हणजे एकही महिलेला पैसे मिळत नाही आहे. हे तर त्या महिलांवर अन्याय झालेला आहे. मग आता जर तुम्ही विचार केला तर सरकारला कसं कळणार की कोणत्या महिलाचा अर्ज बंद करायचा, हे त्यांच्याकडे प्रॉब्लेम होता. म्हणून त्यांनी काय केलं तर सरसकट 3ही महिलांचे अर्ज रद्द केले गेले आहे. आणि जर का तुम्हाला आता वाटत असेल की आमचे पुन्हा एकदा अर्ज ठिकाणी आम्हाला ठिकाणी पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे, आम्हाला पुन्हा एकदा पैसे मिळाले पाहिजे, तर तुम्ही त्यांचा जो हेल्पलाईन नंबर असतो किंवा हेल्पलाईनला ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करा जीमेलवरती, तर तुम्हाला ठिकाणी मदत केली जाईल. त्यांना तुम्ही सांगू शकता की सर, आमच्या कुटुंबामध्ये फक्त आम्ही 2च व्यक्ती ठिकाणी लाभ घेतो आहोत, तर आम्हाला ठिकाणी पुन्हा एकदा लाभ सुरू करावे, तुम्हाला ठिकाणी लाभ मिळून जाईल. ठीक आहे, असं सुद्धा ठिकाणी प्रकार घडलेला आहे. ही महत्त्वाची अपडेट होती म्हणून तुम्हाला मी दिलेली आहे. आता बघा, भरपूर अशा महिला आहे की ज्या म्हणताय की सर, या ठिकाणी तुम्ही आम्हाला जी माहिती देता ती खूप महत्त्वाची आहे आणि मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सर्व मदत फ्रीमध्ये करते, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, या ताईने सुद्धा आपल्याला ठिकाणी मेसेज करून संपूर्ण माहिती दिली होती. प्लसमध्ये जर का कोणत्याही महिलेला काही अडचण आली तर मी सर्व मदत फ्रीमध्ये करत आहे. तुम्हाला मी सांगितलं व्हॉट्सअप नंबर दिला आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. सर्व बहिणींनी व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला जूनचा हप्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, कर्ज मिळवण्यासाठी पूर्ण मदत केली जात आहे. प्लसमध्ये तुम्हाला काही अडचण असेल जुलै हप्ता किंवा पुढील हप्त्याबाबत किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही बदल होतात त्याची माहिती तुम्हाला मी सर्व माहिती ग्रुपवर या ठिकाणी देत असतो आणि थेट तुमच्याशी मी कॉन्टॅक्ट करत असतो. स्वतः मी तुम्हाला माझा नंबर दिला आहे, तो नंबर तुम्ही सेव्ह केला
केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. तो नंबर मी तुम्हाला दिला आहे, त्या नंबर सेव्ह करून तुम्ही फक्त व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, सर मला कर्ज आहे, सर मला हप्ता आलेला नाही आहे, तसं तुम्ही टाईप करून पाठवा. तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जात आहे. जसं की बघा, ह्या ताईने या ठिकाणी मेसेज केलेला होता. हा व्हॉट्सअपचाच मेसेज तुम्ही या ठिकाणी बघू शकता. स्वतः ठिकाणी बोलणं झालं होतं म्हणून संपूर्ण ठिकाणी तुम्हाला माहिती मी दिली आहे. तर ज्या ज्या बहिणींना आपला नंबर हवा असेल त्यांना पुन्हा एकदा मी नंबर देतो आहे. तो नंबर सर्व बहिणींनी सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर फक्त हाय मेसेज पाठवा. तुम्हाला मी या ठिकाणी सर्व मदत करणार आहे. नंबर जर हवा असेल तर आता तुम्हाला मी नंबर दाखवतो. तो नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्हॉट्सअपवर फक्त मेसेज करायचा आहे. पण बहुतेक महिला कॉल करत आहेत, तर कॉल नका करू, कारण की भरपूर महिला या ठिकाणी कॉल करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा कॉल उचलणं शक्य होत नाही आणि कॉलवर या ठिकाणी संवाद साधणं शक्य होत नाही. फक्त तुम्ही मेसेज करून पाठवू शकता. तुम्हाला मी नंबर या ठिकाणी देत आहे. नंबर तुम्हाला कोणीही देत नाही, पण मी तुम्हाला या ठिकाणी माझा नंबर सुद्धा दिला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून फ्रीमध्ये सर्व मदत घेऊ शकता. माझा हेतू असा आहे की जास्तीत जास्त महिलांना मदत मिळाली पाहिजे, म्हणून माझ्या प्रयत्न या ठिकाणी आहे की जास्तीत जास्त महिलांना मदत केली पाहिजे आणि जे काही अडचण आहे तुमची ती या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तुम्हाला मी नंबर देतो, तो नंबर सर्वांनी नक्की सेव्ह करून घ्या. तर बघा बहिणींनो, हा तो नंबर आहे, हा माझा नंबर आहे. हा नंबर सेव्ह करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काही अडचण असेल, कधी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, हप्त्याबाबत हप्ता मिळाला नाही, जुलैचा हप्ता मिळाला नाही किंवा या ठिकाणी तुम्हाला आता जूनचा हप्ता मिळाला नाही, तर ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी हा नंबर सेव्ह करून मेसेज करा. ज्यांना कर्ज आहे त्यांनी मेसेज करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी इंस्टाग्रामची लिंकही देतो आहे व्हॉट्सअपला, जेणेकरून तुम्ही इंस्टालाही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला मी सर्व अपडेट देत असतो. तर बहुतेक महिला इंस्टाग्रामला जॉईन होत आहेत. जर का तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर तुम्ही पहिले व्हॉट्सअपला हा मेसेज पाठवा. तुम्हाला इंस्टाग्रामची लिंकही पाठवली जाईल. तुम्ही इंस्टाग्रामला थेट जॉईन होऊ शकता आणि तुमच्या अडचणी इंस्टाग्रामला तुम्ही विचारू शकता. आता बघा, हा नंबरचा सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या वहीमध्ये हा नंबर नोट करून घ्या, लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्ही या नंबरवर मेसेज करून तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता. फ्रीमध्ये तुम्हाला मदत केली जात आहे. म्हणून सर्वांनी नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला पुन्हा एकदा हा नंबर मी दिलेला आहे आणि काही अडचण असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे, जेणेकरून तुम्हालाही सर्व ठिकाणी मदत केली जाणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.